सायकलवर फिरून ट्युशन घेणारा एक सामान्य शिक्षक अवघ्या 20 वर्षात तब्बल 100 कोटींच्या साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट बनतो। ज्या शिक्षकाला लातूर आणि संपूर्ण महाराष्ट्रात विजनरी एज्युकेटर आणि डॉक्टर फॅक्टरीचा मालक असं म्हटलं गेलं, आज तो शिक्षक थेट सीबीआयच्या कोठडीत पोहोचलाय। अर्थातच मी बोलतीये पेपर फुटी प्रकरणात अटक झालेला आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याच्याबद्दल। मोटेगावकरला अटक झाल्यानंतर सध्या संपूर्ण देशात त्याच्या संपत्तीची, त्याच्या आर्थिक साम्राज्याची प्रचंड चर्चा होते। मोटेगावकरकडे आलिशान बंगला आहे, 5 मजली इमारत आहे, महागड्या गाड्या आहेत, असे अनेक दावे सोशल मीडियावर केले जात आहेत। पण या दाव्यांमध्ये खरंच किती तथ्य आहे? माध्यमांनी त्याच्या संपत्तीबद्दल काय खुलासे केलेले आहेत, त्याचाच संपूर्ण कच्चा चिठ्ठा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आरसीसी नाम सुन के फ्लावर समझे क्या? आरसीसी में तो हर कोई फायर है। ऑफलाइन रहने दो, ऑनलाइन रहने दो, झुकेगा नहीं साला। शिवराज मोटेगावकरच्या वैयक्तिक संपत्तीचा कोणताही अधिकृत आकडा आयकर विभाग किंवा सीबीआयनं सार्वजनिक केलेला नाहीये, पण माध्यमांनी मोटेगावकरच्या मिनी एम्पायरचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध केलाय। द संडे गार्डियन वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार शिवराज मोटेगावकर याचं आरसीसी क्लासेस हे महाराष्ट्रातील तब्बल 100 कोटींचं कोचिंग क्लासेसचं साम्राज्य आहे। या नेटवर्कमध्ये दरवर्षी हजारो विद्यार्थी लाखो रुपयांची फी भरतात। हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्रानं आरसीसीला डॉक्टर फॅक्टरी असं संबोधलंय। त्यांच्या रिपोर्टनुसार पुण्यामध्ये आरसीसीच्या काही शाखांची वार्षिक फी तब्बल 1.2 लाख ते चक्क 2.4 लाखांपर्यंत आहे। आता विचार करा, जिथे एका विद्यार्थ्याची फी लाखांमध्ये असते, तिथे मोटेगावकरच्या गल्ल्यात किती पैसे जमा होत असतील? द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार आरसीसी मध्ये दरवर्षी सुमारे 40,000 विद्यार्थी प्रवेश घेतात। सरासरी 50 ते 65 हजार रुपये प्रति विद्यार्थी फी पकडली जरी तरी मोटेगावकरच्या कमाईचा आकडा थक्क करणार आहे। याच अथांग पैशांच्या जोरावर मोटेगावकर लातूरमध्ये 5 एकरपेक्षा जास्त जागेवर स्वतःचं खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल सुरू करण्याच्या तयारीत होता, ज्याचं बांधकाम सुद्धा सुरू झालं होतं। आपण माझ्या पाठीमागे बघत असलेली ही लातूरच्या खोपेगाव शिवारातील ही मोठी इमारत आहे। जवळपास 7 ते 8 एकरमध्ये हा पूर्ण परिसर आहे आणि 2 ते 3 एकरमध्ये या इमारतीचं बांधकाम झालं असल्याचं पण बोललं जात आहे। या ठिकाणी मोटेगावकर हा इंटरनॅशनल लेवलची सीबीएसई शाळा आणि काही महाविद्यालय या ठिकाणी काढणार होता असं सुद्धा बोललं जातंय। मोटेगावकरच्या त्याच्या वडिलांच्या नावानं आर्यन मोटेगावकर म्हणून एक शाळा आहे लातूरमध्ये आहे। रेणापूरमध्ये त्यांचं डीएड बीएड कॉलेजही आहे। त्याच्यानंतर लातूर शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांची संपत्ती आहे। मात्र ही संपत्ती अधिकृत आहे का अनधिकृत आहे याबाबत अद्याप ह्याला दुजोरा मिळाला नाही, कोणी पुढं येऊन सांगितलं नाही। इथलं बांधकाम लीगल आहे का इलिगल आहे याबाबत सुद्धा कुणी पण अधिकृत अद्यापर्यंत दुजोरा दिलेला नाही। मात्र मोटेगावकरला अटक झाल्यानंतर आता त्याच्या संपत्तीची चर्चाही मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे। त्याच्यामुळे येत्या काळात या ठिकाणी ईडी सुद्धा येऊ शकते अशा पद्धतीची सुद्धा जोरदार चर्चा माध्यमामध्ये रंगताना आपण बघायला मिळत आहे। मोटेगावकरचं हे साम्राज्य एका रात्रीत उभं राहिलेलं नाहीये, यामागे एक मोठा इतिहास आहे। 2 फेब्रुवारी 1980ला जन्मलेल्या शिवराज मोटेगावकरनं केमिस्ट्री विषयामध्ये म्हणजेच रसायनशास्त्र विषयामध्ये MSc गोल्ड मेडल मिळवलंय। शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यानं लातूरमध्ये सायकलवरून घराघरांमध्ये जाऊन होम ट्युशन्स देखील दिल्या। एक सामान्य शिक्षक जो सायकलवर फिरून मुलांना शिकवायचा, त्यांच्या घरी जाऊन त्यांना शिकवायचा, त्याच्या शिक्षणाची पद्धत विद्यार्थ्यांना आवडू लागली। विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढायला लागला आणि तो वाढलेला प्रतिसाद बघूनच मोटेगावकरनं 2003 मध्ये लातूरमध्ये रेणुकाई करिअर सेंटर म्हणजेच आरसीसीची स्थापना केली। मोटेगावकरचा पहिला क्लास एका छोट्याशा खोलीत सुरू झाला। पुढे मोटेगावकरच्या जिद्दीच्या आणि अचूक गेस्ट पेपर्सच्या जोरावर आरसीसीचं नाव अल्पावधीतच लातूर पॅटर्नमध्ये गाजू लागलं। लातूरमधील यशानंतर मोटेगावकरनी मात्र मागे वळून पाहिलं नाही। एका छोट्या क्लासचं रूपांतर पाहता पाहता महाराष्ट्रातल्या एका मोठ्या ब्रँडमध्ये झालं।
त्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख 8 शहरांमध्ये RCCचं जाळं विणलं. एकट्या पुण्यातच RCCच्या 3 भव्य शाखा आहेत. याशिवाय नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला आणि लातूर इथं RCCच्या ब्रांचेस आहेत. RCCच्या अधिकृत वेबसाईटनुसार त्यांनी गेल्या 19 वर्षांमध्ये 15,000हून अधिक डॉक्टर्स तयार केलेत असा दावा केला जातो. त्याच्या डिजिटल लर्निंग प्रोग्राम आणि ॲप प्लॅटफॉर्मवर 80,000 पेक्षा जास्त विद्यार्थी जोडले गेल्याचा त्याचा दावा आहे. त्याच्याकडे 3,500 पेक्षा जास्त प्रॅक्टिस टेस्ट उपलब्ध आहेत अशी ही माहिती त्याच्या वेबसाईटवर आहे. कोचिंगच्या पलीकडे जाऊन मोटेगावकरनी 2 मोठ्या शाळाही सुरू केल्या होत्या आणि तिसरी CBSE शाळा सुरू करण्याची त्याची तयारी सुरू होती. म्हणजेच शिक्षण क्षेत्रातील एक अल्ट्रा श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून मोटेगावकर ओळखला जाऊ लागला होता. पण म्हणतात ना, पैशांची आणि यशाची हाव माणसाला कधी-कधी चुकीच्या मार्गानेच नेते. मोटेगावकरच्या याच यशाचा फुगा 3 मेला फुटला. या पेपर फुटीचा धागा लातूरमध्ये नाही तर थेट राजस्थानच्या सीकरमध्ये सापडला. 3 मेला परीक्षा संपल्यानंतर एका विद्यार्थ्यानं त्याच्या शिक्षकाला गेस्ट पेपरचे PDF दाखवले. जेव्हा तपास झाला तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. या गेस्ट पेपरमधील केमिस्ट्रीचे 45 आणि बायोलॉजीचे 90 प्रश्न मूळ नीट प्रश्नपत्रिकेशी शब्दशः जुळत होते. तपास CBIकडे गेला आणि समोर आलं एक आंतरराष्ट्रीय सिंडिकेट. CBIच्या दाव्यानुसार मोटेगावकरला परीक्षेच्या तब्बल 10 दिवस आधीच म्हणजेच 23 एप्रिलला प्रश्नपत्रिका मिळालेली होती. त्यानं ही प्रश्न आणि उत्तरं अनेक लोकांना दिली वाटली. पुण्यातील वरिष्ठ बॉटनी शिक्षिका मनीषा मांढरे आणि लातूरचे निवृत्त शिक्षक PV कुलकर्णी यांच्यासोबत मोटेगावकर या संघटित टोळीचं सक्रिय सदस्य असल्याचा आरोप CBIनं केलाय. सायकलवरून प्रवास करून 100 कोटींचं साम्राज्य उभ्या करणाऱ्या एका शिक्षकाची ही कहाणी जितकी प्रेरणादायी वाटत होती तितकीच ती आज लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करणारी ठरली आहे. सोशल मीडियावर आज त्याच्या आलिशान गाड्यांचे, बंगल्यांचे दावे होत असले तरी CBI, ED आणि इन्कम टॅक्सच्या अधिकृत चौकशीनंतरच त्याच्या वैयक्तिक संपत्तीचा खरा आकडा समोर येईल. तुम्हाला काय वाटतं? कोचिंग क्लासेसच्या या अथांग पैशांच्या साम्राज्यामुळेच शिक्षण क्षेत्राचा बाजार झालाय का? अशा दोषींवर काय कारवाई व्हायला हवी? तुमचं मत कमेंट करून कळवा.